आज आपण बोलणार आहोत एका अशा चर्चेविषयी जी सध्या क्रिकेट आणि बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये जोरदार गाजते। हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविकचं हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं एकेकाळचं ग्लॅमरस जोडपं, पण 2024 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली आणि सगळ्यांना धक्का बसला। 4 वर्षाचा संसार, एक गोड मुलगा अगस्त्य आणि तरीही हे दोघे वेगळे झाले। पण आता पुन्हा एक नवीन चर्चा सुरू झाली आहे की हे दोघे नव्याने प्रेमात पडलेत। चला तर मग जाणून घेऊया या गोष्टीमागचं सत्य काय आहे। नमस्कार, मी कनिष्का, मुंबई आउटलुक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हार्दिक आणि नताशा यांची लव्ह स्टोरी 2020 मध्ये सुरू झाली होती। लॉकडाऊनच्या काळात त्यांनी लग्न केलं आणि त्याच वर्षी त्यांचा मुलगा अगस्त्याचा जन्म झाला। पण 2024च्या जुलै महिन्यात त्यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं। आम्ही 4 वर्षांचा संसार सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आता आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। या बातमीनंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली। काहींनी नताशाला दोष दिला तर काहींनी हार्दिकच्या स्वभावावर प्रश्न उपस्थित केले। एका अहवालानुसार हार्दिकचा फ्लॅम्बॉयंट स्वभाव नताशाला जड गेला असंही बोललं जातं। पण या सगळ्या चर्चेत एक गोष्ट नक्की होती, दोघंही अगस्त्याच्या संगोपनासाठी एकत्र काम करणार होते। आता 2025च्या मार्च महिन्यात एक नवीन वळण समोर आलंय। नताशाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलंय, मी नवीन अनुभव आणि कदाचित प्रेमासाठी तयार आहे। योग्य वेळ आली की योग्य व्यक्ती आयुष्यात येईल। दुसरीकडे हार्दिकच्या IPLच्या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या आयुष्यातील बदलांबद्दल बोलताना सांगितलं, हा नवीन वर्ष आहे, नवीन सुरुवात आहे। या दोन्ही विधानांमुळे चाहत्यांना वाटायला लागलं की कदाचित हे दोघे पुन्हा एकमेकांकडे वळत असतील। पण थांबा, गोष्ट इथेच थांबत नाही। काही रिपोर्ट्सनुसार हार्दिक सध्या ब्रिटिश गायिका जास्मिन वालिया सोबत डेटिंग करत असल्याची ही चर्चा आहे, तर नताशा सर्बियात आपल्या मुलासोबत आयुष्याचा आनंद घेते। मग हे प्रेमात पडणं खरंच एकमेकांसाठी आहे की वेगळ्या कोणासाठी? हार्दिक आणि नताशा यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे त्यांनाच ठाऊक। पण एक गोष्ट नक्की आहे, त्यांचा घटस्फोट असो वा नवीन प्रेमाच्या चर्चा, हे दोघंही आपल्या आयुष्यात पुढे जात आहेत। नताशा म्हणते, प्रेम माझ्या प्रवासाला पूरक असावं, तो माझं आयुष्य ठरवू नये। तर हार्दिक म्हणतो, आयुष्यात आव्हानं असतील पण मी त्यांचा सामना करेल। कदाचित ही नवीन सुरुवात त्यांच्यासाठी चांगलीच असेल। तुम्हाला काय वाटतं, हे दोघे पुन्हा एकत्र येतील की नवीन जोडीदार शोधतील? आम्हाला तुमचं मत नक्की सांगा। तोपर्यंत हार्दिक आणि नताशाच्या या प्रवासाकडे लक्ष ठेवूया।